आपल्यासोबत निवाडा पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक विष्णू सोपान गोरे सर आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, आपल्या गणामध्ये किती गाव येतात आणि कसं सर्कल आहे? नमस्कार, मी प्राध्यापक विष्णू गोरे. निवाडा पंचायत समिती गणातून मी पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे. माझ्या पंचायत समिती गणामध्ये एकूण 11 गावं येतात आणि 2 तंडे आहेत. तर काय नेमके विषय घेऊन आपण लोकांपर्यंत जातात? काय विकासाचे मुद्दे सांगा? ग्रामीण भागातल्या ज्या काही दैनंदिन समस्या असतात, समजा लाईट असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, तर हे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात शासनाच्या ज्या योजना आहेत की त्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं आहे की शासनाच्या योजना असतात पण लोकांना त्या माहीत नसतात आणि माहीत नसण्याच्या अभावानं बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी ते लोक त्या योजनेपासून वंचित राहतात. तर ह्या योजना आपण शासनाच्या योगायोगानं केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, या मतदारसंघाचे आमदार आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्याच्यामुळं केंद्रातून येणारी योजना असेल, राज्यातून येणारी योजना असेल, ती पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य उपेक्षित माणसाला झाला पाहिजे. याच्यासाठी खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एक प्राध्यापक माणसाने निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे. ठीक आहे. तर मग आता पुढे याला लागूनच प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस विविध गावांमध्ये जाता, लोकांच्या गाठीभेटी घेताय, कसा प्रतिसाद भेटतो? अतिशय खूप चांगला प्रतिसाद आहे. कारण या मतदारसंघाची आणि माझी जी नाळ आहे ती गेल्या 15 वर्षापासून जुळलेली आहे. गेल्या वेळेस मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविलेली होती. चांगल्या पद्धतीचं मला गेल्या वेळेससुद्धा मतदान पडलेलं होतं आणि चांगलं मतदान मला गेल्या वेळेस पडलं. त्यावेळेसपासून माझी एक नैतिक जबाबदारी होती की बाबा आपल्याला या एवढ्या लोकांनी विश्वास ठेवला आहे तर आपण या लोकांसाठी काम केलं पाहिजे समजा. आणि गेल्या मग 8 वर्षापासून मी सतत लोकांची जी काही दैनंदिन अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असायचो. आणि योगायोगानं आदरणीय आमचे नेते रमेश आप्पा कराड साहेब यांच्या माध्यमातून मला पंचायत समितीचं तिकीट मिळालं. आणि ह्या महागल्या जी काही मी 8 वर्षात 10 वर्षात जे काम केलं त्या कामाचा निश्चित या ठिकाणी फायदा होत आहे. आणि मला कळतं आहे ना का पुढच्या माणसाचं काय दुःख आहे आणि त्या काय अडचण आहे, समजा काय समस्या आहे आणि त्या समस्येवर आपण काय उपाय केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा मला अभ्यास असल्यामुळं मी त्या गोष्टी 100% करू शकतो. लोकांच्या ह्याच्यापर्यंत मी जाऊ शकतो, अडीअडचणीपर्यंत, आणि 100% त्या अडीअडचणी आपण सोडवू. आणि त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सध्या एवढं लई काय अवघड गोष्टी नाहीत. कारण सत्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची असल्यामुळं पण हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर जनतेला बी माहिती आहे की आपल्याला इथं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले प्रतिनिधी निवडून देणं गरजेचं आहे. म्हणून जनतेचाही बी चांगला प्रतिसाद आहे. आणि माझ्यासोबत जे काही आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत ते बी क्वालिफाईड आहेत, सुशिक्षित आहेत, सर्वसामान्य माणसाची नाळ असणारी आहेत. त्याच्यामुळे जनतेमध्ये जाण्यासाठी आम्हाला काही एवढी काही अडचणीचा विषय नाही किंवा जनता आम्हाला नाकारेल असं बी काही वाटत नाही. ओके, ठीक आहे. तर आपल्या परिसरातील नागरिकांना मग काय आव्हान करू इच्छिता? नाही हेच हे ज्या काही गोष्टी मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ह्या पोहोचवायच्या असतील तर तुमच्या हक्काचा आणि त्याची जाण असणारा माणूस तुम्हाला तिथं पाठवावा लागेल ना. ठीक आहे. यस, तर आपण या ठिकाणी गोरे सरांसोबत चर्चा केलेली आहे आणि तुम्हाला तुमच्या हक्काचं आणि तुमच्या अडचणींची समस्यांची जाण असणारा माणूसच त्या ठिकाणी पाठवावं लागेल असं सुद्धा त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आपल्यासोबत आणखी एक सर आहेत. सर, आपला कृपया परिचय द्या. मी श्रीकृष्ण रामराव पवार, राहणार गव्हाण येथील रहिवासी आहे. माझी मंडळी मागची 5 वर्ष दर्जेवर्ग गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि मग आता सध्या आपण निवडणुकांना सामोरे जात आहात. आता इथून कोण उमेदवार आहेत, कसं कसं आहे इथलं मला सांग. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर विश्वास टाकून रमेश आप्पा कराड साहेबांनी माझ्या घरच्यांना उमेदवारी दिली आणि त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी गेली 5 वर्षे आणि हे नंतर मिळालेले 3 वर्ष 8 वर्षापासून 24 तास लोकांच्या सेवेमध्ये आहे. जे पंचायत समिती अंतर्गत जे काही छोटे मोठे कामं येते त्या कामातून प्रत्येकांचा प्रश्न सोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे. मग आता कसा विषय नेमके कोणते मुद्दे घेऊन आपण लोकांपर्यंत जातात, काय नेमके विकासाचे मुद्दे? कसं आहे, गेली पंचवार्षिक अशी होती की त्या माध्यमातून लातूर जिल्हा परिषदमध्ये रेणापूर तालुक्यातील 3 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती मेंबर होते. पण आमचा पोरेगाव जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता आणि त्यामुळे आमच्या गटामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही.
त्या विचाराला घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहेत. देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि जे कधी नाही घडलं ते इतिहास घडलेला. लातूर ग्रामीणचे नेते रमेश कराड साहेब हे आमचे लातूर ग्रामीणचे आमदार झालेले आहेत. त्या माध्यमातून जिल्हा परिषद उमेदवार जर आमचा भारतीय जनता पार्टीचा निवडून दिला तर जे राहिलेले जे कामं आहेत ते कामं करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे, मागच्या 5 वर्षांची कामं पाहता यावेळेस बदल होईल असं वाटतं का आपल्याला? हो, 100% लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि सर्वसामान्य म्हणजे आमचे जे उमेदवार आहेत ॲडव्होकेट दशरथ सरवदे साहेब हे गेली 10 वर्ष म्हणजे तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांची कामं करतात. त्यात जो आमचा पोहेगाव गट आहे त्या माध्यमातून लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करतात आणि त्यातून उमेदवारी ही त्यांच्या घरच्यांना सौ मनीषाताई दशरथ सरवदे यांना मिळाली आहे. त्या माध्यमातून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर आमचे पंचायत समिती उमेदवार हे प्राध्यापक विष्णू गोरे सर आहेत. त्यामुळे एक दोघंही एज्युकेटेड आणि आमच्या गटाला आणि गणाला शोभेशी असे उमेदवार आणि लोकप्रतिनिधी होतील. ठीक आहे, मग आता काय या माध्यमातून लोकांना सांगू इच्छिता आपण? लोकांना एकच सांगतो की सर्वांना एक विनंती करतो, आपल्याला जर सर्वांना सामान्यांचा विकास आणि आपल्या गावांच्या मूलभूत गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी आपण सौ मनीषाताई दशरथ सरवदे यांना व प्राध्यापक विष्णू गोरे सर यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा.